हाय मैत्रिणींनो, आज थोडीशी लवकरच उठली होते. त्यामुळं किचनमधली सगळी कामं भरभर आवरून घेतलेली आहे. किचन आता स्वच्छ झालेलं आहे. समर्थ शाळेतून आलेला आहे. आता त्याला जेवायला दिलेलं आहे. त्याचं जेवण झालं की हॉल पुसून घ्यायचा आणि मला एक कस्टमरचा अर्जंट ब्लाऊज द्यायचा आहे. त्यामुळे ही सगळी कामं मी आज पटपट आवरून घेतलेली आहेत आणि अर्जंट ब्लाऊज शिवून द्यायचा आहे आणि समर्थ जेवायला बसलेला आहे. समर्थ जेवण झाल्यानंतर मी पटकन हॉल पुसून घेते आणि कपडे शिवायला बसणार आहे. समर्थ छानपैकी कार्टून बघत बसलेला आहे. शाळेतून आलं की त्याला असा कंटाळा आलेला असतो. त्यामुळं शक्यतो जेवताना टीव्ही बघायला देत नाही. पण कधीतरी आज शनिवार आहे त्यामुळे लवकर शाळा सुटलेली आहे आणि आज तो टीव्ही बघण्याचा हट्ट केला. त्यामुळे त्याला लावून दिलेली आहे मी टीव्ही. शक्यतो जेवण झाल्यानंतर लावायला सांगते मी. आणि आता आवरून शिलाई करायला बसणार. तोपर्यंत माझ्या लक्षात आलं की लाईट तर नाहीये. लाईट गेली होती. कार्टून बघत होता. आत्ता समर्थ बंद पडलं. म्हटलं कसं काय बघावं तर लाईट गेलेली होती. मग म्हटलं आता लाईट गेली तोपर्यंत बाकीची आणखीन माझ्या डोक्यातली कामं होती. जी घरातली जाळ्या वगैरे काढायच्या राहूनच गेल्या होत्या. रोज काही ना काहीतरी अर्जंट शिलाईचं काम येतं आणि मग घरातली स्वच्छता तशी पेंडिंगमध्ये राहतेच. मग आज वेळ आहे तर म्हटलं काढून घेऊया लाईट येईपर्यंत आणि मग मी ही जाळी काढायची काठी घेऊन आलेली आहे आणि घरातील सुंदर अशा जाळ्या म्हटलं आता काढून स्वच्छ करून घेऊयात घर. त्यानिमित्तानं हे काम होऊन जाईल. बऱ्याच दिवसापासून डोक्यात होतं काढूयात, ह्या रविवारी काढूयात, त्या रविवारी काढूयात. खरं काय असतं रविवारी बरोबर काही ना काहीतरी येतं आणि मग ते काम राहूनच जातं. एवढ्या जास्त झालेल्या नव्हत्या, पण त्या वाढत जातात. म्हटलं आहे वेळ तर आता काढून घेऊयात. कारण लाईट नाही म्हणजे माझं शिलाईचं काम होणारच नाही. तर त्या वेळेत माझी घराची स्वच्छता होईल. डोक्यातलं एक काम तरी कंप्लीट होईल म्हटलं आधी करून घेऊयात. म्हणून मग मी जाळ्या काढायचं हे काम पूर्ण करून घ्यायला लागलेले आहे. असं होतं कधी-कधी लाईट नसली की मग माझी बाकीची मी काय माहिती करून घेते. काय असतं अर्जंट काम असलं की कस्टमरचं द्यावंच लागतं. त्यांनी विश्वासाने आपल्याकडे दिलेलं असतं. पण आज लाईट नाही म्हटलं, तर करून घेऊया. तर आता गॅलरीत आले. गॅलरीत पण खूप पसारा पडलेला आहे. तर म्हटलं आता गॅलरी पण आवरून घेऊया. रोज कसं असतं तुळशीला पाणी घालायला जाते त्यावेळेस बघते, की खूप कचरा झालेला आहे आवरूया. बरं ठीक आहे, असं स्पेशल वेळ काढून आवरूया असं डोक्यात येतं. पण कधीच काढलं जात नाही ते. म्हणजे जवळ-जवळ महिनाभर ते पेंडिंगमध्ये तसंच काम पडतं. का कारण तेवढं लक्षात आपल्या येत नाही. पण आता म्हटलं आवर्जून आज करूनच घेऊयात. ह्या कोयी आहेत आंब्याच्या. काही आंब्याच्या कोयी छान म्हणजे आंबे चवीला गोड होते जास्त त्यामुळे समर्थने ह्या कोयी ठेवायला सांगितल्या होत्या. गावाकडे गेल्यानंतर आम्ही या आमच्या रानात लावणार होतो त्यामुळे ठेवलेल्या आहेत. आता पाऊस जर 1-2 चांगले झाले, की गावाकडे आम्ही याची रोपं करून पाठवणार आहे मैत्रिणींनो. त्यासाठी या कोयी मी वाळत ठेवलेल्या आहेत. तर आता गॅलरीत नको असलेल्या गोष्टी समर्थ कधी-कधी ठेवतो, तर त्या काढूयात म्हटलं. खिडक्यांच्या जे स्लायडिंग करतो आपण त्याच्यात खूप घाण पडलेली आहे बघू शकता. त्यामुळे त्या काचा पण पटपट स्लाइड्स होत नव्हत्या. तर म्हटलं आता तेही आधी स्वच्छ करून घेऊया आणि माझी गॅलरी पण त्या निमित्तानं स्वच्छ होईल. मग ओलं कापड घेऊन म्हटलं आधी हे स्वच्छ करून घेऊयात आधी. हे काम करायचं म्हणजे फार किचकट असतं त्यामुळं आवर्जून करायची इच्छा नसते. पण ते आपणच करायला पाहिजे कारण दुसरं कोण करणार ना. म्हणून म्हटलं आता डोक्यात घेऊन ते करूयाच आणि 8 तास केलं तरच ते काम होतं. आता वेळ आहे म्हटल्यानंतर, लाईट गेली म्हटल्यानंतर माझ्या डोक्यात होतं एखादी झोप काढावी. पण झोप काढली की दिवस तर संपून जातो आणि लाईट आल्यानंतर मग कस्टमरचा ब्लाऊज अर्जंट द्यायचा आहे. त्यामुळं नकोच म्हटलं झोपेचा थोडासा त्याग करूया आणि हे काम करूया. शक्यतो दुपारी मी झोपतच नाही. अगदीच कधी तर कणकण आली, खूप कंटाळा तरच झोपते. रोज तर मी झोपतच नाही मैत्रिणींनो. कारण झोप जरी काढायचं म्हटलं तर निम्मा दिवस त्यातच जातो. त्यामुळं म्हटलं आता ही स्वच्छता तर होते. गॅलरी पण अशी छान चमकेल आता माझी कारण खूप दिवस झालं ह्याची स्वच्छता केली नव्हती मी. रोज झाडांना पाणी घालताना मोठं-मोठं तेवढं केर वगैरे काही पडलेलं असला तर उचलून काढते. पण असं पूर्ण कापड घेऊन पुसायचं वगैरे कधी झालं नाही. बघू शकता खूप सुंदर अशी झाडांमधली घाण काढल्यामुळं झाडं खूप छान दिसायला लागलेली आहेत आणि हे स्लायडिंग करतो तिथं पण बघू शकता धूळ सगळी संपलेली आहे आणि आता ते चमकायला लागले. आपल्याला पण खूप छान वाटतं मैत्रिणींनो. कधी-कधी अशी स्वच्छता करावी लागते घरातली. आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण ह्या स्वच्छ केल्या की आपल्याला पण छान आणि प्रसन्न वाटतं. बघा किती सुंदर वाटते आता. ही रिकामी जे प्लास्टिकचे बाउल्स वगैरे आहेत, त्यात मी माती घालून फुलांच्या बिया घातलेल्या आहेत आता. तर ती रोपं उगवल्यानंतर खूप छान दिसणार आहे गॅलरी. तर मैत्रिणींनो चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.